गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की काय होऊ शकतं आजच्या मार्केटमध्ये. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल मार्केटमध्ये चांगल्यापैकी फॉल आलेला आहे आणि स्टॉकसुद्धा चांगल्यापैकी आपटलेले आहेत. परंतु याच्या मागचं बेसिकली रिझन काय आहे ते सगळ्यात पहिले समजून घेणं जास्त गरजेचं आहे. तर आता झालं असं होतं की मार्केट सुरू होण्याच्या आधीच एक दिवस RBI गव्हर्नर जे आहेत तर ते फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांना भेटले होते. त्यानंतर जी पत्रकार परिषद त्यांनी घेतली त्याच्यामध्ये पत्रकारांनी त्यांना विचारलं की जो रुपी डिप्रिशिएट होतोय तर त्यावरती तुम्ही काय उपाय करणार. तर त्यांनी सांगितलं होतं की जे प्रिव्हियस गव्हर्नर होते ज्यांनी त्या पद्धतीनं रुपयाला स्टेबल करून ठेवलं होतं, तर आम्ही तसं करणार नाही. मार्केट फ्लोटिंग रेट आम्ही ठेवू की जेणेकरून ज्या पद्धतीनं मार्केट फ्लोट करत जाईल त्या पद्धतीनं तो रेट होत जाईल. परंतु हे इंडियन रुपीसाठी काही फेवरेबल नव्हतं. त्यामुळे आपण पाहिलं की काल रुपी ओपन होतानाच हा 88 रुपयावरती ओपन झाला होता. त्यामुळे ही गोष्ट काही फार चांगली नव्हती आणि त्यानंतर RBIला इंटरव्हीन करावंच लागलं. कारण तुम्ही जर रुपीचा चार्ट पाहिला तर 10:30 पावणे 11च्या नंतर जे आहे रुपी स्ट्रॉंग व्हायला सुरुवात झाली. म्हणजेच काय, RBIनं खूप सारे डॉलर्स हेवी क्वांटिटीमध्ये मार्केटमध्ये सेल करून टाकलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला तो रुपी खाली आलेला पाहायला मिळाला. म्हणजेच काय, आता बेसिकली काय झालं आहे की पहिले डॉलर स्ट्रॉंग होत होता म्हणून रुपया घसरत होता. परंतु आता परिस्थिती अशी आहे की डॉलर स्टेबल आहे परंतु तरीही रुपया घसरतोच आहे. हा खरा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे ते पूर्णपणे निगेटिव्ह जात आहे मार्केटच्या अगेन्स्ट. तर आता काल रात्री पुन्हा आफ्टर मार्केट RBIचे जे गव्हर्नर आहेत तर त्यांनी येऊन सांगितलं की जे काही शेवटचं इन्स्टॉलमेंट होणार आहे OMO ऑपरेशन्सचं, ओपन मार्केट ऑपरेशन्सचं, तर ते डबल करणार आहेत. म्हणजे जे शेवटी 20,000 कोटींचं होणार आहे ते 40,000 कोटींचं OMO ऑपरेशन होईल, जे काही बँकांमध्ये लिक्विडिटी इन्फ्यूज करायची ती. परंतु प्रॉब्लेम असा आहे की ती लिक्विडिटी इन्फ्यूज केल्यामुळे सुद्धा रुपया डिप्रिशिएट होतोय. म्हणजेच आज नक्की रुपया कुठे ओपन होईल त्या स्टेटमेंटमुळे आणि तिथनं तो स्ट्रॉंग होईल का, RBI त्याच्यामध्ये काही इंटरव्हीन करेल का, या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर ह्या पाहण्यासारख्या आहेत. म्हणजेच काय, सध्या रुपी जो डिप्रिशिएट होतोय तर त्याच्यावरती फार जास्त फोकस करणं गरजेचं आहे आणि गव्हर्नमेंटला फार मोठं इंटरव्हेन्शन करणं याच्यामध्ये क्रमप्राप्त आहे. परंतु गव्हर्नमेंट अजूनही ते करत नाही आहे. परंतु याचा प्रॉब्लेम पुढे जाताना काय होऊ शकतो की जी आपली इकॉनॉमी आहे त्यालासुद्धा फार मोठा फटका या गोष्टींमुळे बसू शकतो. कारण RBIच्या गव्हर्नमेंटनं असं स्टेटमेंट देणं मुळातच आपण काय म्हणू शकतो की त्यांना माहीत आहे की त्याचे परिणाम काय होणार आहेत आणि तरी त्यांनी तसं स्टेटमेंट दिलं जे पूर्णपणे चुकीचं आहे आणि शेवटी त्यांना इंटरव्हीन करावंच लागलं. मग त्या स्टेटमेंटमध्ये काय महत्त्वच राहिलं नाही, बरोबर ना. त्यामुळे त्यांनी फार विचार करून स्टेटमेंट कुठलंही द्यायला हवं. जर आता आपण काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट अगेन ग्रीनमध्ये क्लोज आहे. तिथे जे काय आहे सगळं स्टेबल राहिलेलं आहे. जे काय ट्रम्पचे जे काय अनाऊन्समेंट्स वगैरे होते ते पचवून मार्केट तिथे थोडं स्टेबल झालं. तर आता कालचा आपण FIS DIचा डेटा जर पाहिला तर FISनं पुन्हा एकदा सेलिंग केलेलं आहे की जे अगेन बरोबर आहे. आपण FISला नाव ठेवू शकत नाही कारण रुपी डिप्रिशिएट होतो आणि त्यावरती तुम्ही कुठलेच उपाय करत नाही. त्यामुळे साहजिकच आहे की त्यांना फार मोठा लॉस होतोय. मग ते अजून लॉस नाही बेअर करू शकत, ते एनी हाऊ पोझिशन एक्झिट करतायत. तर कालही त्यांनी 2,500 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1,500 कोटींचं बाईंग केलं आहे. आता ह्या ज्या रोज फिगर्स आपण पाहतो याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवली असेल की गेले काही दिवसापासून म्हणजे साधारण जानेवारीच्या मिडपासून ते आता फेब्रुवारी चालू झाल्यापर्यंत डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सच्या फिगर बाईंगच्या ज्या फिगर्स आहेत तर ह्या FIच्या सेलिंगपेक्षा कमी येत आहेत. तर याच्या मागचं एक रिझन आहे ते म्हणजे असं की जेव्हापासनं जानेवारी सुरू झाला आहे तेव्हापासनं जो DISकडे येणारा जो पैसा आहे तर तो कमी झालेला आहे मित्रांनो. म्हणजेच काय, खूप साऱ्या लोकांनी SIP जे आहे त्यांचे बंद केलेत किंवा कट डाऊन केलेले आहेत. तर ही गोष्ट फार आपण काय म्हणू शकतो की निगेटिव्ह साईन आपल्याला क्रिएट करून दाखवते की रिटेलरसुद्धा आता हळूहळू मार्केटमधनं काढता पाय घ्यायला लागलेत की ज्याच्या जीवावरतीच मार्केट स्टेबल होत होतं. कारण DISकडे जे पैसे आहेत ते कुणाचे आहेत, ते रिटेलर्सचे आहेत. ओके,
म्हणजेच काय, आता जर FIIsने सेलिंग थांबवलं नाही आणि त्यासाठी गव्हर्नमेंटनं काही इंटरव्हीन केलं नाही किंवा गव्हर्नमेंटनं काही जर समजा हालचाल केली नाही तर हे पुढे जाताना फार महागामध्ये पडू शकतं, हे लक्षात असू द्या. त्यामुळे आता गव्हर्नमेंटच्या स्टेटमेंटवरती लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुपीचा चार्ट तुम्ही रोज पाहत जा. रुपीचा चार्ट फार महत्त्वाचा राहणार आहे येणाऱ्या काही महिन्यांसाठी तरी. त्यामुळे जर आता आपण जर पाहिलं तर सगळं काही व्यवस्थित आहे असं आपण म्हणू शकत नाही. ओके, जर स्टॉक स्पेसिफिक सांगायचं झालं तर स्पेसिफिकली असं काही नाहीच आहे. ITच थोडं स्ट्रॉंग राहणार आहे, कारण त्याला IT आणि फार्मा. FMCG सुद्धा फार काही एवढं स्ट्रॉंग राहण्याची शक्यता वाटत नाही आहे. त्यानंतर जे काही हॉटेल स्टॉक्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये थोडंसं राहू शकतं. परंतु जे काही बाकी जे काही ऑइल कंपनीज आहेत, रिलायन्स वगैरे बाकीचे जे काही आहेत, तर त्यांच्यावरती मात्र प्रेशर हे नक्कीच राहणार आहे. कारण जरी आता इंटरनॅशनल लेवलला जे काही क्रूड ऑइल आहे किंवा डॉलर आहे हे जरी स्टेबल राहिलेले असले तरी आपला रुपी डिप्रिशिएट होतो आहे, त्यामुळे त्यांना इम्पोर्ट करणं खूप जास्त कॉस्टली पडतं आणि त्यामुळे इन्फ्लेशन वाढण्याचा देखील धोका आहे, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट जे आहे ते 40 ते 50 पॉईंट गॅप अप ओपन होईल, परंतु वाटत नाही की तेवढं सुद्धा मार्केट सस्टेन करू शकेल, कारण परिस्थिती काही एवढी म्हणावी एवढी चांगली नाही आहे. आता जर आपण ग्लोबल क्यूज पाहिले तर ग्लोबल क्यूज ठीक आहेत, परंतु प्रॉब्लेम लोकली आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये काय घडतंय आणि काय घडामोडी घडत आहेत, त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असणार आहेत. परंतु कुठलाही ट्रेड मार्केटमध्ये घेताना नक्की रुपीचा चार्ट कसा ड्राईव्ह करतोय ते एकदा तुम्ही पहा. तो जर डाऊन साईडला असेल तर ॲटलिस्ट मार्केट स्टेबल होईल आणि तो जर अपसाईडला असेल तर मार्केट पडेलच, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सध्या गव्हर्नमेंटकडनं फार काही अपेक्षा आहेत की जसं गव्हर्नमेंटनं अचानक येऊन एखादी अनाऊन्समेंट करणं फार गरजेचं आहे की एखादा मोठा टॅक्स म्हणजे असेल, लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असेल किंवा शॉर्ट टर्म असेल की जो FIIsला काहीतरी फायदा देऊ शकतो. तर अशा पद्धतीचा एखादा टॅक्स ॲबॉलिश करणं, कमी करणं किंवा काहीतरी अशी अनाऊन्समेंट करणं जेणेकरून फॉरेन इन्व्हेस्टर येण्यासाठी उत्सुक होतील, तर असं काहीतरी करणं आणि रुपीला स्टेबल करणं, ह्या 2 गोष्टी प्रचंड महत्त्वाच्या आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.